बघायचं केमिकल थर्मोडायनॅमिक्स पार्ट 3. या पार्ट 3 मध्ये आपल्याला बघायचे प्रोसेस बघायचे. प्रोसेसमध्ये आपल्याला बघायचे टाईप ऑफ प्रोसेस कुठल्या असतील, आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबॅरिक, ॲडियाबॅटिक, इंटरनल एनर्जी बघायचे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघायचे. ते बघायच्या आधी आपण काही गोष्टी आपण आधी पार्ट फर्स्टमध्ये बघितल्या होत्या. आपण असं म्हटलेलं होतं की एखादा जर आपण बीकर घेतला आणि त्या बीकरमध्ये जर आपण पाणी घेतलं आणि जर आपण या पाण्याचा अभ्यास करणार असू तर या पाण्याला म्हटलं जाईल सिस्टम. ओके, म्हणजे ज्याचा आपण स्टडी करू त्याला आपण म्हणणार आहोत सिस्टम. पाणी सोडून हा बाहेरचा भाग आहे त्याला म्हटलं जाईल सराउंडिंग. ओके, पाणी सोडून बाहेरचा भाग आहे त्याला म्हटलं जातं, आपण म्हटलं होतं सराउंडिंग. पाणी आणि बाहेरचा भाग याला ज्या भागाने सेपरेट केलं होतं त्याला म्हणणार आहोत आपण बाउंड्री. ठीक आहे, आणि सिस्टीम आणि सराउंडिंग एकत्र आली की तयार होते युनिवर्स. हे सर्व आपण आधी डिटेल्समध्ये बघितलेलं होतं. जस्ट आपण इंट्रोडक्शन्स केलेलं आहे की सिस्टीम या शब्दाचा अर्थ असा असेल की ज्याचा आपण अभ्यास करतो, ज्याचा आपण अभ्यास करतो त्याला सोडून बाहेरचा राहिलेला सर्व भाग असतो त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. या दोन भागांना ज्यांनी सेपरेट केलेलं असतं त्याला आपण बाउंड्री म्हणतो. आणि सिस्टीम ज्याचा आपण अभ्यास करतो आणि राहिलेला बाहेरचा भाग याला आपण म्हटलं जातं युनिवर्स. ओके, तर या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रोसेस म्हणजे नक्की काय असतं, की प्रोसेस कोणाला म्हटलं जातं. तर प्रोसेसचा सिंपल अर्थ जर आपण बघायला गेलो तर आपण असं म्हणणार की एखादी गोष्ट आपण सुरू केली आणि तिचा एंड झाला. म्हणजे ए मध्ये होतो आपण आणि थोड्या वेळानंतर काहीतरी प्रोसेस केली आणि त्याचं बी मध्ये कन्व्हर्जन झालं. तर ए कडून बी कडे जर आपण पोहोचलो तर त्याला म्हणायचं आपली प्रोसेस कंप्लीट झाली. आपण असं म्हणतो त्याला म्हटलं जातं प्रोसेस कंप्लीट झाली. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की सॉलिड आहे, त्या सॉलिडला जर आपण हीट दिली आणि त्याचं कन्व्हर्जन जर लिक्विडमध्ये झालं तर त्याला म्हटलं जातं की एक प्रोसेस कंप्लीट झाली. लिक्विड असेल त्या लिक्विडला जर आपण हीट दिली आणि त्याचं कन्व्हर्जन जर गॅसमध्ये झालं तर आपण म्हणतो प्रोसेस काय झाली, कंप्लीट झाली. याचा अर्थ प्रोसेस याचा सिंपल अर्थ असा असतो एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं. याचा अर्थ स्टेट मध्ये बोलताना आपल्याला असं म्हणायचंय एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत जायचंय. म्हणजे एक स्टेट म्हणजे कुठली, तर सॉलिड स्टेट आहे, तिच्यापासून दुसऱ्या स्टेट कडे जायचंय. म्हणजे कुठल्या स्टेट कडे जायचंय आपल्याला, लिक्विड स्टेट कडे जायचंय. याचा अर्थ एका स्टेट कडून दुसऱ्या स्टेट कडे जायचंय. याचा अर्थ सिंपल आपण प्रोसेसची डेफिनेशन असं म्हणतो की ट्रान्झिशन फ्रॉम one equilibrium state to another state are called process. म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे जाणे, एका ठिकाणावरून दुसरीकडे जायचंय. वन इक्विलिब्रियम स्टेट याचा अर्थ एका स्टेट कडून, याचा अर्थ फॉर एक्झाम्पल सॉलिड असेल दुसऱ्या स्टेट कडे पोचायचंय. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल लिक्विड आहे, याचा अर्थ सॉलिड आहे, त्याचं ट्रान्झिशन होणार कुठल्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. त्याला म्हटलं जाईल प्रोसेस. ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर स्टेट आर कॉल्ड ॲज प्रोसेस. ओके, मग प्रोसेस किती टाईपचे असतात. फॉर एक्झाम्पल आपण एखादा एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की आपण बीकर घेतलेला आहे, त्या बीकरमध्ये एखादा सॉलिड घेतला आहे. ओके, सुरुवातीला आपण असं म्हणूया हा जो सॉलिड आहे त्याचं स्वतःचं काहीतरी टेम्परेचर आहे. आपण इमॅजिन करूया की सुरुवातीला या सॉलिडचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. या सॉलिडचं स्वतःचं काहीतरी प्रेशर आहे. आपण असं म्हणूया तो प्रेशर आहे 20. आपण युनिट घेत नाही आहोत, आपण फक्त व्हॅल्यू कन्सिडर करतोय. नंतर हा सॉलिड आपण काहीतरी घेतलेला आहे, मग आपण असं म्हणूया त्याला काहीतरी व्हॉल्यूम आहे. तर व्हॉल्यूम आहे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 30. तर हे सुरुवातीचा जो टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर हा नेहमी टीने दाखवला जातो, प्रेशर हा नेहमी पीने दाखवला जातो आणि व्हॉल्यूम हा नेहमी व्हीने दाखवला जातो. पण आपण हे सुरुवातीला या सर्व गोष्टी म्हणजे एखादा सॉलिड आपण घेतलाय त्याचं टेम्परेचर आहे 25, प्रेशर आहे 20, व्हॉल्यूम आहे 30. या सुरुवातीच्या ज्या गोष्टी असतात त्याला म्हटलं जातं इनिशियल स्टेट आपण असं म्हणतो. आणि इनिशियल स्टेट ह्या नेहमी नंबर 1 नी दाखवल्या जातात. म्हणजे टेम्परेचर जर टी असेल तर आपण T1 नी दाखवलं जाईल. प्रेशर P नी दाखवत असू तर इनिशियल स्टेट आपण P1 नी दाखवणार आहोत. व्हॉल्यूम V असेल तर V1 नी दाखवणार आहोत. म्हणजे आपण असं म्हणूया सुरुवातीच्या काही गोष्टी आहेत की टेम्परेचर आहे T1 25, प्रेशर P1 20 आणि व्हॉल्यूम V1. आता आपण असं म्हणूया आपण आता काहीतरी अशी प्रोसेस करतोय, हीट वगैरे देतोय. हीट वगैरे दिल्यानंतर आपल्याला
माहिती आहे जर आपण बर्नर ऑन केलं आणि त्याच्यावर जायला ठेवलं तर आपल्याला माहिती आहे टेम्परेचर चेंज होणार आहे, म्हणजे टेम्परेचर जो चेंज होणार आहे तो 25 असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं. प्रेशर सुरुवातीला 20 होता तो आपण म्हणूया आता 50 झालेला आहे. व्हॉल्यूम जो 30 होता तो आपण कन्सिडर करूया तो आता झालेला आहे 70 फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया. आता या ज्या कंडिशन आहेत या नंतरच्या एक्सपेरिमेंट संपतानाच्या कंडिशन्स आहेत, म्हणून याला म्हटलं जातं फायनल कंडिशन म्हणजे फायनल स्टेट. जसं सुरुवातीच्या ज्या कंडिशन्स असतात त्या आपण 1 नी दाखवतो तसं फायनल स्टेटच्या कंडिशन आपण नेहमी 2 नी दाखवतो. याचा अर्थ सुरुवातीचं टेम्परेचर जर T1 नी दाखवलं तर फायनल टेम्परेचर आपण T2 नी दाखवतो. प्रेशर जर सुरुवातीचं P1 नी दाखवलं तर फायनल प्रेशर आपण P2 नी दाखवतो. सुरुवातीचं जर व्हॉल्यूम V1 नी दाखवलं तर एक्सपेरिमेंट संपताना जे व्हॉल्यूम असेल त्याला आपण म्हटलं जातं V2. ओके, म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर होतं 25, एक्सपेरिमेंट संपताना झालं 60. सुरुवातीला प्रेशर होतं 20, एक्सपेरिमेंट संपताना झालेलं आहे 50. सुरुवातीला व्हॉल्यूम आहे 30, एक्सपेरिमेंट संपताना झालेला आहे 70. आता मी तुम्हाला विचारलं की टेम्परेचर कितीने चेंज झालं तर तुम्ही लगेच सांगणार की सुरुवातीला 25 आहे नंतर 60 आहे. लगेच तुम्ही म्हणणार की 60 झालेलं आहे आणि आधी किती होतं आपण म्हणूया की 45 होतं. याचा अर्थ कितीने चेंज झालं आपलं टेम्परेचर तर तुम्ही लगेच म्हणणार कितीने चेंज झालं तर लगेच म्हणणार तुम्ही 35 ने चेंज झालं, 35 डिग्रीने चेंज. मग तुम्ही कसं सांगितलं तर तुम्ही असं म्हटलं की 35 म्हणजे 60 डिग्री मायनस 25 डिग्री म्हणजे कितीने चेंज झालं तर 35 डिग्रीनी चेंज झालं टेम्परेचर. ओके, प्रेशर कितीने चेंज झालेलं दिसतोय तर तुम्हाला दिसतोय सुरुवातीला 20 आहे नंतर किती होतोय 50. याचा अर्थ 30 चा डिफरन्स दिसतोय. मग तुम्ही कसं म्हणणार की 50 मायनस 20 म्हणजे 30 ने चेंज झालेलं दिसतंय तुम्हाला. व्हॉल्यूम कितीने चेंज झालं की सुरुवातीला 30 होतं नंतर एक्सपेरिमेंट संपताना 70 झालं. याचा अर्थ कितीने चेंज झालं तर लगेच तुम्हाला 40 चा डिफरन्स दिसतो. याचा अर्थ 70 मायनस 30 इज इक्वल टू 40 ने चेंज झालेला आहे. ओके, म्हणजे चेंज झालेला जो पॅटर्न आहे. म्हणून ह्या ज्या कंडिशन आहेत की 35 काय झालं चेंज झालं, काय चेंज झालं टेम्परेचर. 30 काय झालं चेंज झालं, काय चेंज झालं प्रेशर. 40 काय चेंज झालं तर व्हॉल्यूम चेंज झालं. मग याला म्हणायचं चेंज कितीने झालं. मग चेंज काढायचा नेहमी पॅटर्न असतो, लक्षात ठेवायचा की फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल याचा अर्थ एक्सपेरिमेंट संपल्यानंतरच्या ज्या व्हॅल्यू असतात, एक्सपेरिमेंट संपताना ज्या व्हॅल्यू असतात म्हणजे फायनल व्हॅल्यू असतात त्याच्यातून जर आपण सुरुवातीच्या व्हॅल्यू जर आपण मायनस केल्या तर त्याला म्हटलं जातं चेंजवाला पॅटर्न. याचा अर्थ आपण असं म्हणूया की 60 काय आहे तर आपण असं म्हणतो T2 मायनस 25 काय आहे तर आपण असं म्हणतो T1 आणि आपण असं म्हणतो 35 काय तर चेंज झालेलं. मग चेंज झालेल्या पॅटर्नसाठी हा डेल्टा सिम्बॉल लक्षात ठेवायचा. डेल्टा याचा अर्थ असा असतो चेंज झालं. काय चेंज झालं तर आपण असं म्हणतो टेम्परेचर. मग टेम्परेचरसाठी T लिहायचं. ओके, मग म्हटलं जातं T2 मायनस T1 यालाच म्हटलं जातं डेल्टा टी. हे लक्षात ठेवायचं. डेल्टा या शब्दाचा अर्थ नेहमी चेंज झालं टेम्परेचर. मग चेंज झालेला पॅटर्न नेहमी कसा काढला जातो तर आपण असं म्हणतो की फायनल मायनस काय केलं जातं इनिशियल केलं जातं. आता प्रेशर कितीने चेंज झालं 30 नी. मग कसं काढणार फायनल व्हॅल्यू म्हणजेच कोण P2 मायनस 20 कोण आहे तर P1 आहे आणि त्यालाच म्हटलं जाईल डेल्टा पी. व्हॉल्यूम कितीने चेंज झालं 40 नी म्हणजे 70 म्हणजे V2 मायनस V1 इज इक्वल टू डेल्टा V. याचा अर्थ आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा डेल्टा टी याचा अर्थ असा असतो T2 मायनस T1. T2 याचा अर्थ एक्सपेरिमेंट संपतानाचं टेम्परेचर फायनल टेम्परेचर आणि T1 याचा अर्थ असा असतो एक्सपेरिमेंट स्टार्ट झालं तेव्हाचं टेम्परेचर म्हणजे कुठलं टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर आपण असं म्हणतो. आणि डेल्टा टीचा अर्थ काय असतो चेंज झालेलं टेम्परेचर. एक्सपेरिमेंट झाल्यानंतर कितीने टेम्परेचर चेंज झालं टेम्परेचर. ओके, म्हणजे डेल्टा टी आलं तर नेहमी लक्षात ठेवायचं थर्मोडायनॅमिक्समध्ये T2 मायनस T1. सिमिलर पॅटर्न डेल्टा पी आलं की आपण म्हणणार P2 मायनस P1. डेल्टा व्ही आलं की आपण म्हणणार V2 मायनस V. ओके, आपला एक्सपेरिमेंट जेव्हा चालू असतो तेव्हा टेम्परेचर काहीतरी चेंज होतो, प्रेशर काहीतरी चेंज होतो आणि व्हॉल्यूम काहीतरी चेंज होतो. तर आता आपल्याला म्हणायचं जेव्हा आपला एक्सपेरिमेंट संपलेला आहे याचा अर्थ आपण असं म्हणतो की आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आपली काय कंप्लीट झाली आहे तर आपण असं म्हणतो आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आता प्रोसेस या किती टाईपच्या असू शकतील तर आपण त्याच्यावरून आपण आता टाईप करतो. तर प्रोसेसच्या आपण बघूया टाईप. तर पहिला टाईप असतो प्रोसेसचा तर पहिल्या टाईपला म्हटलं जातं आयसोथर्मल प्रोसेस.
आयसोथर्मल प्रोसेस याचा अर्थ असा असतो की एक्सपेरिमेंट करत असताना टेम्परेचर असतो, प्रेशर असतो, व्हॉल्यूम असतो. याला आपण शब्द एक वापरला जातो की टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम यांना शब्द वापरला जातो. यांना म्हटलं जातं व्हेरिएबल म्हटलं जातं. याचा अर्थ या चेंज होतात, याला म्हटलं जातं व्हेरिएबल. तर आयसोथर्मल प्रोसेस याचा अर्थ असा असतो आपण की एक्सपेरिमेंट आपल्याला करायचं. आता फॉर आपण कन्सिडर करूया की ए नावाचा स्टुडंट्स आहे, त्याला म्हणायचं आपण की तो आयसोथर्मल प्रोसेस करायची. बी जो स्टुडंट्स आहे त्याला म्हणायचं तो आयसोकोरिक प्रोसेस करायची आहे. ओके. सी जो स्टुडंट्स आहे त्याला आपण म्हणूया की तो आयसोबॅरिक प्रोसेस करायचा आहे. ओके. आणि जो डी जो स्टुडंट्स आहे त्याला आपण म्हणूया तो ॲडियाबॅटिक प्रोसेस करून दाखवायचा. म्हणजे एक्सपेरिमेंट तिघांनाच करायचे, चौघांना करायचे आहेत. ए बी सी डी. ए नावाच्या स्टुडंट्सला आपण म्हणायचं तो आयसोथर्मल प्रोसेस करायचे, बी नावाच्या स्टुडंट्सला म्हणायचं तो आयसोकोरिक प्रोसेस करायचे, सी नावाच्या स्टुडंट्सला म्हणायचं आयसोबॅरिक आणि डी नावाच्या स्टुडंट्सला म्हणायचं तो ॲडियाबॅटिक. आणि जो आधीचा स्टुडंट्स होता त्यांनी ही नॉर्मल प्रोसेस केली होती. तर ए नावाचा स्टुडंट्स काय करत, आयसोथर्मल. थर्मल शब्द आलं की नेहमी हीट येतो, हीट आलं की टेम्परेचर शब्द येतो. थर्मल वरून लक्षात ठेवायचं आहे, टी वरून टेम्परेचर. म्हणजे त्याला काय करायचंय की एक्सपेरिमेंट करत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. कॉन्स्टंट या शब्दाचा अर्थ असा असतो टेम्परेचर वाढलं सुद्धा नाही पाहिजे आणि कमी सुद्धा नाही झालं पाहिजे. म्हणजे टेम्परेचर सुरुवातीला जेवढं असेल तेवढंच राहिलं पाहिजे. याचा अर्थ तो एक्सपेरिमेंट करताना काय करेल, सुरुवातीला जर टेम्परेचर 25 होतं तर एक्सपेरिमेंट संपेपर्यंत त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे 25च. प्रेशर वाढलं तरी चालेल, 20 वरून 50 झालं तरी चालेल, व्हॉल्यूम 30 वरून 70 झालं तरी चालेल, पण टेम्परेचर हा 25 जर सुरुवातीला असेल तर एक्सपेरिमेंट संपताना तो 25च असला पाहिजे. याचा अर्थ काय बघा की सुरुवातीला जर टेम्परेचर 25 असेल आणि एक्सपेरिमेंट संपताना सुद्धा जर तो 25 असेल तर टेम्परेचर किती चेंज झाला, तर आपण म्हणतो 0 डिग्रीने चेंज झाला. याचा अर्थ फायनल मायनस इनिशियल, म्हणजे 25 मायनस 25 केलं तर किती येतो, 0 येतो. याचा अर्थ T2 मायनस T1 म्हणजे डेल्टा टी जर आपण काढला तर डेल्टा टी ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. याचा अर्थ 0 व्हॅल्यू आली की आपण म्हणतो कॉन्स्टंट राहिला. टेम्परेचर सुरुवातीला जेवढा होता तेवढाच एक्सपेरिमेंट संपेपर्यंत झाला. प्रेशर वाढला तरी चालेल, प्रेशर कमी झाला तरी चालेल, व्हॉल्यूम वाढला तरी चालेल, व्हॉल्यूम कमी झाला तरी चालेल, पण टेम्परेचर वाढलं नाही पाहिजे. याचा अर्थ आयसोथर्मल प्रोसेस याचा सिंपल अर्थ असा असतो, अशी प्रोसेस ज्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ डेल्टा टी ची व्हॅल्यू असते 0. ओके. बाकी प्रेशर आणि व्हॉल्यूम वाढलं तरी चालतो. आता आयसोकोरिक प्रोसेस याचा अर्थ काय असतो तर आता लक्षात ठेवायचं, कोरिक वरून हा सी आहे, त्या सी वरून एक शब्द लक्षात ठेवायचा सीव्ही. सीव्ही वरून काय तर सी आलं म्हणजे आयसोकोरिक आलं की व्ही वरून लक्षात ठेवायचं की असा एक्सपेरिमेंट करायचं की व्हॉल्यूम आपला कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे व्हॉल्यूम वाढलं नाही पाहिजे. टेम्परेचर वाढलं तरी चालेल, प्रेशर वाढलं तरी चालेल, पण व्हॉल्यूम जर 30 असेल तर एक्सपेरिमेंट संपेपर्यंत व्हॉल्यूम 30च राहिलं पाहिजे. याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट, याचा अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज पण नाही झालं पाहिजे आणि व्हॉल्यूम डिक्रीज पण नाही झालं. याचा अर्थ सुरुवातीला जर व्हॉल्यूम 30 असेल तर एक्सपेरिमेंट संपेपर्यंत सुद्धा तो 30च राहिलं पाहिजे. प्रेशर वाढलं किंवा कमी झालं तरी चालेल, टेम्परेचरकडे लक्ष द्यायचं नाहीये. याचा अर्थ V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V 30 मायनस 30 केलं की आपण म्हणणार डेल्टा V किती येणार आहे, 0 येणार आहे. 0 आलं की त्याला कॉन्स्टंट म्हटलं जातं की वाढलं पण नाही आणि कमी पण झालं नाही. ओके. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस याचा सिंपल अर्थ असा असतो की असा एक्सपेरिमेंट की ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो म्हणजे डेल्टा टी 0 येतो. आयसोकोरिक प्रोसेस याचा अर्थ असा असतो की असा एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट राहतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. आता आयसोबॅरिक वरून लक्षात ठेवायचं, बी वरून लक्षात ठेवायचं ब्लड प्रेशर म्हणजे BP लक्षात ठेवायचं. याचा अर्थ असा एक्सपेरिमेंट पी वरून लक्षात ठेवायचा प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर काय झालं पाहिजे, कॉन्स्टंट. याचा अर्थ प्रेशरला वाढून द्यायचं नाही किंवा कमीही होऊन द्यायचं नाही. म्हणजे सुरुवातीला 20 असेल, एक्सपेरिमेंट संपेपर्यंत तो किती असलं पाहिजे, 20च असलं पाहिजे. याचा अर्थ P1 जर 20 असेल, P2 सुद्धा 20 असलं पाहिजे. याचा अर्थ P2 मायनस P1 म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू 0. म्हणजे ज्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रेशर 0 असतो त्याला म्हटलं जातं किंवा प्रेशर कॉन्स्टंट असतो त्याला म्हणायचं आयसोबॅरिक प्रोसेस. आणि लास्ट असतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसचा अर्थ असा असतो की असा एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये हीटची व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट असते.
याचा अर्थ हीट कसं असतं 0 असतं, आपण असं म्हणतो. याचा अर्थ जर आपण थर्मस फ्लास्क जर घेतला आपण, तर आपण असं म्हणतो की थर्मस फ्लास्क जर घेतलं तर हीट बाहेर सुद्धा जात नाही आणि बाहेरची हीट आत सुद्धा येत नाही, म्हणजे हीट नेहमी तेवढीच राहते. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर आपण असं म्हणूया की प्रोसेस या शब्दाचा सिंपल अर्थ असा असतो, प्रोसेसच्या शब्दाचा सिंपल अर्थ असं असतं की एका स्टेटपासून आपल्या दुसऱ्या स्टेटकडे आपल्याला पोहोचायचे. फॉर एक्झाम्पल आपल्या सॉलिडकडून आपल्याला लिक्विडकडे पोहोचायचे, किंवा लिक्विडकडून गॅसकडे पोहोचायचे, किंवा गॅसकडून लिक्विडकडे यायचे, त्याला आपण म्हणायचं प्रोसेस. एखादा जेव्हा आपण स्टेट चेंज करत असतो किंवा एक्सपेरिमेंट करत असतो, आपलं टेम्परेचर सुरुवातीचं काहीतरी असतं, प्रेशर काहीतरी असतं, व्हॉल्यूम काहीतरी असतं. एक्सपेरिमेंट करताना प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे चेंज होत असतात आणि आपली स्टेट कंप्लीट होत असते, त्याला आपण म्हणतो प्रोसेस कंप्लीट झाले. पण या प्रोसेस करताना काही प्रोसेस अशा असतात की ज्यामध्ये आपण टेम्परेचर वाढून सुद्धा दिलं जात नाही, टेम्परेचर कमी सुद्धा होऊन दिलं जात नाही, म्हणजे टेम्परेचर नेहमी कसं राहतं, कॉन्स्टंट राहतो. त्या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर नेहमी किती असतो 0, याचा अर्थ T2 - T1 = 0. आणि आयसोकोरिक प्रोसेस, सी वरून लक्षात ठेवायचं, व्ही फॉर व्हॉल्यूम कॉन्स्टंट. व्हॉल्यूमला वाढून सुद्धा द्यायचं नाही आणि कमी सुद्धा होऊन द्यायचं नाहीये. आणि हे करताना एक कंडिशन असते की नेहमी आयसोकोरिक प्रोसेस ही नेहमी क्लोज कंटेनरमध्ये आपल्याला करायची असते. म्हणजे बंद जर कंटेनर असेल तरच आपण व्हॉल्यूमला काय करू शकतो, कॉन्स्टंट ठेवू शकतो. म्हणजे ΔV 0 म्हणजे ΔV कॉन्स्टंट ठेवायचं असेल, ते कंडिशन असते की तुमचा एक्सपेरिमेंट तुम्ही क्लोज कंटेनरमध्ये करणं गरजेचं असतं. आयसोबॅरिक, बी वरून लक्षात ठेवायचा, BP याचा अर्थ ब्लड प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट. म्हणजे एक्सपेरिमेंट संपेपर्यंत प्रेशरला वाढून द्यायचं नाही, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम इन्क्रीज डिक्रीज झाला तरी सुद्धा चालतो. आणि यामध्ये सुद्धा एक कंडिशन असते की आयसोबॅरिक प्रोसेस जर होण्यासाठी प्रोसेस ही ओपन कंटेनरमध्ये करायची असते आणि जो वातावरणाचा प्रेशर असतो म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर असतो, याला आपल्याला काय करायचं असतं, कॉन्स्टंट ठेवायचं असतं. या दोन कंडिशन्स लक्षात ठेवायचे. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तर हीट बाहेरून आत जाणार नाही, म्हणजे सिस्टीमकडून सराउंडिंगकडे जाणार नाही, सराउंडिंगकडे हीट सिस्टीमकडे येणार नाही. आणि आपली जी सिस्टीम असेल त्याला असं इन्सुलेट करून ठेवायचं. फॉर एक्झाम्पल थर्मस फ्लास्क, त्याला म्हटलं जातं ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, इथून आपण आता पुढे जाऊया. प्रोसेस बघितलं आपण, आयसोथर्मल बघितलंय, आयसोकोरिक बघितलंय, आयसोबॅरिक आणि ॲडियाबॅटिक. आता फॉर एक्झाम्पल आपण आता समरी घेऊया की आयसोथर्मल प्रोसेस हा जो T आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट याचा अर्थ ΔT = 0. दुसरी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणूया आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस आलं की हा जो C आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं CV लक्षात ठेवायचं, CV वरून लक्षात ठेवायचं V फॉर व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट याचा अर्थ ΔV ची व्हॅल्यू 0, पण व्हॉल्यूम तेव्हाच कॉन्स्टंट राहतो जेव्हा प्रोसेस क्लोज कंटेनरमध्ये होत असते. ओपन असेल तर ही प्रोसेस होणार नाही. तिसरा येतो त्याला आपण म्हणूया आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक वरून हा B आहे त्याच्यावरून ब्लड प्रेशर लक्षात ठेवायचं, म्हणजे हा जो P आहे त्याच्यावरून कोण कॉन्स्टंट, तर आपण असं म्हणतो प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजेच कोण, ΔP कॉन्स्टंट, म्हणजे P2 - P1 = 0. आणि ही प्रोसेस होण्यासाठी वातावरणाचा प्रेशर हा कॉन्स्टंट असायला लागतो. वातावरणाचा प्रेशर म्हणजे एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर ही प्रोसेस आपण म्हणूया ओपन कंटेनरमध्ये होते. आणि नंबर 2 कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण असं म्हणतो. ओके. आणि नेक्स्ट आपण जर म्हटलं की ॲडियाबॅटिक प्रोसेस असते, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपण लक्षात ठेवायचं हीट जी असते ती आपण कॉन्स्टंट घेतो, म्हणजे Q ची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट असते. आणि ही प्रोसेस होण्यासाठी हीट जी आहे ती बाहेर सुद्धा जाणार नाही आणि बाहेरून आत सुद्धा येणार नाही, आपण असं म्हणतो. आणि आपली जी सिस्टीम असते त्याला आपण थर्मस फ्लास्क सारखं म्हणजे इन्सुलेट करणं गरजेचं असतं, तरच आपल्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस मिळेल. आणि पाचवी एक प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस आपण सेपरेट एक मोठा टॉपिक बघायचा आहे म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेस आपण इथे घेतली. ओके. इथून नंतर आपण पुढे जातो आणि नंतर आपण आता असं म्हणूया की इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी याचा अर्थ आतली एनर्जी, अतिसूक्ष्म. इंटरनल एनर्जी हा खूप चांगला टॉपिक आहे. इंटरनल एनर्जी
तर इंटरनल एनर्जी याचा अर्थ आपण असं घ्या की आपण फॉर एक्झाम्पल मॅटर घेतला. मॅटर या शब्दाचा अर्थ आपण आधी पण बघितला होता की अशी वस्तू की जिला स्वतःचं मास असेल आणि ज्याला स्वतःची जागा लागेल. फॉर एक्झाम्पल जर आपण साखर घेतली तर साखरेला स्वतःचं वजन असतं आणि त्या साखरेला काहीतरी जागा लागते, म्हणून त्याला म्हटलं जाईल मॅटर. हा मार्कर असेल, मार्करला स्वतःचं मास असेल आणि त्याला जागा लागेल. ओके, म्हणजे कुठलाही सॉलिड घेतला तर आपण म्हणतो त्याला आपण मॅटर म्हणतो, कारण त्याला मास असतो आणि स्पेस असतो. पाणी घेतलं, मास असेल, स्पेस लागेल. ओके, मग आपण असं म्हणतो कुठलीही जर आपण वस्तू घेतली म्हणजे मॅटर घेतली तर मॅटर हा कशापासून बनलेला असतो, तर आपण असं म्हणतो मॉलिक्यूल पासून बनलेला असतो. मॉलिक्यूल कशापासून बनलेले असतात, तर आपण म्हणतो त्याच्या आतमध्ये ॲटम असतो. सायन्सच्या स्टुडंट्सला काही माहीत असलं पाहिजे की कुठलीही वस्तू असेल, सॉलिड असेल, मीठ असेल तर मिठाचे मॉलिक्यूल असणार NaCl असणार. NaClच्या आतमध्ये त्याचे Na+Cl- असणार. त्या Na+च्या आतमध्ये ॲटमचं स्ट्रक्चर असतो की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतात, इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस, आणि हे इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात. आणखी जर आतमध्ये गेलो आपण तर आपण हा जर न्यूक्लियस घेतला तर आपण असं म्हणतो न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याच्यामध्ये काय असतात, तर आपण म्हणतो न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन्स असतात. आणखी आतमध्ये गेलो तर आणखी आपल्याला बघायला मिळणार आहे, पण आपण जस्ट बाहेरूनच बघतोय की एखादा कुठलंही सॉलिड घेतलं त्याला आपण मॅटर म्हणतो. त्याचे मॉलिक्युल्स असतील, त्याचे ॲटम्स असतील, ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतील. न्यूक्लियसच्या आत आपण गेलो की त्याच्या न्यूक्लियसच्या आत न्यूट्रॉन्स बघायला मिळतील आणि प्रोटॉन्स बघायला मिळतील. ओके, आता आपण असं बघूया की इंटरनल एनर्जीचा सिंपल अर्थ काय असतो, की आपण एखादा हा सॉलिड घेतला, बीकरमध्ये आपण म्हणूया की सॉलिड आहे, गॅस मॉलिक्युल्स आहेत, कोणी घेतलं. ओके, तर आपण हे जर मॉलिक्युल्सकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला असं म्हणूया की मॅटर घेतलाय, मॅटरच्या आतमध्ये मॉलिक्युल्स असतील, मॉलिक्युल्सच्या आतमध्ये ॲटम्स आहेत, ॲटम्सच्या आतमध्ये न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. तर हे जे मॉलिक्युल्स असतात किंवा ॲटम्स असतील याच्यामध्ये दोन टाईपच्या आतल्या इंटरनल एनर्जी, आतली एनर्जी प्रेझेंट असते. पहिली एनर्जी आहे तिला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. हे जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे वर्गामध्ये जर 100 स्टुडंट्स असतील तर जे स्टुडंट्स गप्प बसलेले असतील त्यांच्यामध्ये जी एनर्जी असेल त्याला आपण म्हणणार पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी याचा अर्थ एका जागेवर जे बसलेले असतील, रेस्ट पोझिशन्सला स्थिर असतील, त्यांच्यामध्ये जी एनर्जी असेल त्याला आपण म्हणूया पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये कोण कोण येतात, तर कुठली कुठली एनर्जी येते, तर जे रेस्ट पोझिशन्सला आहेत. ओके, नंतर आपण म्हणतो की युनिवर्समधल्या या विश्वामधल्या कुठल्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत या मॉलिक्युल्समध्ये एक स्वतःचं काय असतं, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो तो सुद्धा कोण असतो, ती सुद्धा एनर्जी कुठली असते, पोटेन्शियल एनर्जी. मग आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाला पॅटर्न. आणखी काय असतं, तर हे जे ॲटम्स आहेत त्यांच्या आतमध्ये त्याचे न्यूक्लियस आहेत, त्याच्याभोवती त्याचे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, पण यांच्यामध्ये हा जो फोर्स असतो याला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, फोर्स किंवा फील्ड आपण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. म्हणजे जर कुठलाही सॉलिड घेतला, गॅस घेतला, त्याच्यामध्ये त्याचे मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स गप्प बसलेले असतील, त्यांचा आपापसामध्ये काहीतरी फोर्स असेल, ते मॉलिक्युल्स जे आहेत किंवा ॲटम्स आहेत त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर असेल, त्याच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स गोलगोल फिरत असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स चार्ज पार्टिकलमध्ये असलेला फोर्स. तर हे जे सर्व फोर्स असतात या फोर्सेसला म्हटलं जातं त्याची पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि दुसरी एनर्जी, काही मॉलिक्युल्स असे इकडे तिकडे गॅस मॉलिक्युल्स आपण बघितले एका जागेवरून दुसरीकडे असे मूव्ह करत असतात, म्हणजे मूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठली, मुव्हिंग वाला पॅटर्न. म्हणजे इंटरनल एनर्जीचा अर्थ आपण बघतोय, इंटरनल एनर्जी म्हणजे आत असलेल्या एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी म्हणजे कुठल्या कुठल्या एनर्जीज असतात, तर आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी, आणि कुठली एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीज म्हणजे कुठल्याच एनर्जी असतात, तर मॉलिक्युल्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, त्यांच्या न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो आपण असं म्हणतो. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे मॉलिक्युल्स मूव्ह होत असतात. मॉलिक्युल मूव्ह होत असताना नेहमी काय करतात की काही मॉलिक्युल असे सरळ जात असतात, त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेट होत असतात, मग त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी.
म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे कोण कोण असतं, तर कायनेटिक एनर्जी असते ट्रान्सफर होताना एका जागेवरून दुसरीकडे जातात, मग त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशनल कायनेटिक. आणखी मॉलिक्युल्स काय करत असतात, एका जागेवरून असे दुसऱ्या जागेवर जात असतात, नंतर त्याचे व्हायब्रेट्स होत असतात, रोटेट्स होत असतात. याचा अर्थ ते जेव्हा असे व्हायब्रेट्स होत असताना जी त्यांची कायनेटिक एनर्जी त्यांना लागते त्यांना म्हटलं जातं व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे आणखी एक कायनेटिक एनर्जी असते त्याला म्हटलं जातं व्हायब्रेशनल कायनेटिक. आणखी काय होत असतात की हे जे मॉलिक्युल्स आहेत ते असे रोटेट्स होत असतात, म्हणून यांना म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी कशासाठी लागणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी आपण असं म्हणतो रोटेशनल कायनेटिक एनर्जी. या तीन कायनेटिक एनर्जीला एकत्र केलं तर म्हटलं जातं टोटल कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीला एकत्र केलं तर म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जीची सिंपल डेफिनेशन आपण अशी सांगतो की प्रत्येक पदार्थाची एक स्वतःची अशी एक एनर्जी असते. एव्हरी सबस्टन्स असोसिएटेड विथ डिफायनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. ती एनर्जी त्यांच्या आत काय केलेली असते, स्टोअर झालेली असते. मग ती एनर्जी कुठली असते, तर ती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. म्हणजे जे स्टुडंट्स वर्गामध्ये गप्प बसलेले असतील, रेस्ट पोझिशनला असतील, त्यांची एनर्जी असेल त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. जे इकडे तिकडे फिरत असतील, गप्पा गोष्टी करत असतील त्यांना म्हणायचं ती त्यांची कायनेटिक एनर्जी असेल. मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच कुठली, तर जे मॉलिक्युल्स रेस्ट पोझिशनला असतात त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतं, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो प्लस मायनस इलेक्ट्रॉन्समध्ये, ती त्याची पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजेच कुठली की मॉलिक्युल्स जेव्हा एका जागेवरून जेव्हा दुसरीकडे जात असतात, एका जागेवरून जेव्हा दुसरीकडे जात तेव्हा ते सरळ जातात, मग त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ते व्हायब्रेट्स होत असतात असे वर खाली, त्याला म्हटलं जातं व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. आणि काही वेळा ते रोटेट्स होत असतात म्हणून त्याला म्हटलं जातं रोटेशनल कायनेटिक एनर्जी. या सर्व एनर्जीची जर टोटल केली तर त्याला म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. पण इंटरनल एनर्जी एवढ्यावर संपत नाही, ते इंटरनल एनर्जी आणखी आतमध्ये जात राहते, म्हणजे अति सूक्ष्म कणापर्यंत इंटरनल एनर्जी जात राहते. म्हणजे आपण त्याला म्हणतो क्वांटम लेवलपर्यंत इंटरनल एनर्जी पास आउट होत असते. म्हणून आपण म्हटलं जातं की इंटरनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. जरी आपण म्हटलं की इंटरनल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असते, तरी ती एवढ्या अतिसूक्ष्म कणापर्यंत जाते तर इंटरनल एनर्जी आपल्याला काढता येत नाही. इंटरनल एनर्जी यू या सिम्बॉलनी आपल्याला दाखवली जाते सिलेबस. ओके, इंटरनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, नॉट कॅल्क्युलेट. का, तर ती खूप अतिसूक्ष्म कणांपर्यंत जाते, अजूनही काहीतरी शिल्लक असते. म्हणून इंटरनल एनर्जी जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर इंटरनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करत नाही, तर इंटरनल एनर्जी चेंज किती झाली ती कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आधी काय होती माहीत नाहीये, नंतर किती आहे त्या दोघांमधला डिफरन्स आपण काढू शकतो, पण आपल्याला माहीत नाहीये किती इंटरनल एनर्जी किती आहे, तर फक्त चेंज कितीने झाली त्याला म्हटलं जातं चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण कॅल्क्युलेट करू शकतो. चेंज म्हणजे आपल्याला माहिती आहे U2 मायनस U1 म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी. यू जर सिम्बॉल इंटरनल एनर्जीचा असेल तर U2 आपल्याला माहिती आहे फायनलचा असतो, याचा अर्थ फायनल इंटरनल एनर्जी मायनस U1 म्हणजे कोण, तर इनिशियल इंटरनल एनर्जी म्हणजेच कोण, तर आपण डेल्टा यू कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून आपण नेहमी डेल्टा यू कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू असतो U2 मायनस U1. का आपण यू कॅल्क्युलेट करू शकत नाही, तर आपण असं म्हणतो इंटरनल एनर्जी ही मॅटर आहे, मॅटरच्या आत मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युल्सची इंटरनल एनर्जी आहे, मॉलिक्युल्सच्या आत ॲटम्स आहेत त्यांची इंटरनल एनर्जी आहे, ॲटम्सच्या आत न्यूक्लियस आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची इंटरनल एनर्जी आहे, न्यूक्लियसच्या आत न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स त्यांची इंटरनल एनर्जी आहे, त्याच्या आतमध्ये अजून पॉझिट्रॉन्स आहेत त्यांची इंटरनल एनर्जी आहे. पण एवढं सर्व कॅल्क्युलेट करू शकत नाही, अजून खूप इंटरनल एनर्जी तिथे प्रेझेंट असतात जिथपर्यंत कदाचित आपण पोहोचू शकत नाही. ओके, त्यामुळे आपण शुअर सांगू शकत नाही की एखादा सॉलिड घेतला की त्याची इंटरनल एनर्जी 50 आहे. म्हणून आपण इंटरनल एनर्जी किती चेंज झाली, सुरुवातीला काहीतरी होती नंतर काहीतरी आहे, ती कितीनी चेंज झाली हे सांगू शकतो. म्हणजे डेल्टा यू आपण फाइंड आउट करू शकतो नेहमी. म्हणून लक्षात ठेवायचं डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस यू. ओके, तर आपण आता असं म्हणतो की आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, पण तो एक्झाम्पल घ्यायच्या आधी आपण पहिलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघणं गरजेचं राहतं. कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन्स मिळेल इक्वेशनमध्ये की डेल्टा यू काय आहे, क्यू कोण आहे, डब्ल्यू कोण आहे. ओके, पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण बघायला सुरुवात करूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स.
ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण 7th 8th 9th ला आपण एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण करतो, त्याला म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला. आता आपण लहानपणी जनरली म्हणायचं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षतेचा नियम. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर. याचा अर्थ कन्झर्वेशन, याचा अर्थ सिंपल असतो, नो इन्क्रीज नो डिक्रीज रिमेन्स सेम, तेवढंच राहणार, ती व्हॅल्यू कधीही बदलली जाणार नाही. याचा अर्थ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, याचा अर्थ आपण असं म्हणतो की युनिवर्स म्हणजे आपण असं म्हणूया, चला आपण जिथे राहतो तो भाग, इंडिया, पाकिस्तान, अमेरिका यांचं म्हणून अर्थ आहे, अर्थ सन या सर्व म्हणजे आपलं पूर्ण एक असं युनिवर्स आहे, विश्व आहे आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो की ह्या युनिवर्सच्या आत 100 एवढी फॉर एक्झाम्पल एनर्जी अवेलेबल आहे. मास आणि एनर्जीच्या फॉर्ममध्ये एनर्जी अवेलेबल असते, आपण सध्या एनर्जीचं एक्झाम्पल घेऊ. 100 एवढी एनर्जी अवेलेबल आहे. ओके, ही 100 एवढी एनर्जी आतल्या आत चेंज होत राहणार, म्हणजे ही कधीही बाहेर जाऊ शकणार. म्हणजे 100 मधली 2 बाहेर गेली तर 98 राहील, पण कधीही 2 बाहेर जाणार नाही. किंवा बाहेरून कधी 5 आतमध्ये आली तर 105 होईल, पण असंही होणार नाही. याचा आपला जो युनिवर्स आहे त्याच्या आतमध्ये जेवढी एनर्जी आहे ती कायमची तेवढीच राहणार, ती कधीही बदलली जाणार नाही. त्याला आपण म्हणतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे हा लॉ आपल्याला काय सांगतो लहानपणापासून की फॉर एक्झाम्पल की तुमच्याकडे सपोज 100 एवढी एनर्जी आहे, सकाळी उठलो आपण 100 एवढी एनर्जी आहे आणि आपण आता काम एक्सरसाइज करायला सुरुवात केली, व्यायाम वगैरे करायला सुरुवात केलं तर थोड्या वेळात आपल्याला घाम यायला सुरुवात होतो. अर्धा 1 तास जर आपण व्यायाम केलं की आपल्याला थकल्यासारखं वाटतं. याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये सकाळी उठल्यानंतर जी एनर्जी 100 होती, जसं जसं आपण व्यायाम करायला सुरुवात केली अर्धा तास 1 तास 1.5 तास, ती एनर्जी आता घाम आणि हीटमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे तुमच्या बॉडीतली जी एनर्जी होती पोटॅन्शियल एनर्जी ती संपली आणि ती तेवढी एनर्जी कन्वर्ट झाली हीट एनर्जीमध्ये. याचा अर्थ काय झालं की तुमच्याकडे 100 एवढी एनर्जी होती, व्यायाम करायला सुरुवात केली, पहिली 5 मिनिटं व्यायाम केल्यानंतर तुमच्या बॉडीतली फॉर एक्झाम्पल 10 एवढी एनर्जी कमी झाली आणि घामाच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी बाहेर निघून गेली. याचा अर्थ एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये काय व्हायला लागली, कन्वर्ट. म्हणजे सुरुवातीला 100 होती एनर्जी, जसं जसं वर्कआउट करायला सुरुवात केली पहिल्या 5 मिनिटांमध्ये घाम यायला सुरुवात झाल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये जी एनर्जी होती ती आता हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली. पहिली 5 कन्वर्ट झाली, घाम आला, तुमच्या बॉडीमध्ये आता 95 शिल्लक राहील. आणखी 5-10 मिनिटं केल्यानंतर 20 एवढं घाम आलं तुम्हाला, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये आता 80 राहील. आणखी थोडा वेळ केल्यानंतर 60 हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला, बॉडीमध्ये 40 राहिलं. आणि थोडा वेळ झाल्यानंतर आणखी जर 1-2 तास आपण व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटेल. आता आपण म्हणा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी शिल्लक राहिलेली नाहीये, याचा अर्थ ही एनर्जी कुठे गेली तर ही एनर्जी कन्वर्ट झाली हीट एनर्जीमध्ये. म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो की एका ठिकाणावरची एनर्जी जर कमी व्हायला लागली तर ती दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल एखादं झाडाचं पान आहे, त्या झाडाच्या पानामध्ये 100 एवढी एनर्जी आहे, झाडाच्या पानामध्ये 100 एवढी एनर्जी आहे. एखाद्या गायीने तो पान खायला सुरुवात केली, जसं जसं तो पान खायला सुरुवात करेल तशी त्या पानामधली एनर्जी जी आहे ती कमी व्हायला लागेल आणि त्या पानामधली एनर्जी गायीच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल. म्हणजे सुरुवातीला पानामध्ये 100 होती, गायीच्या बॉडीमध्ये 0 होती, पान कमी कमी व्हायला लागलं, आता पानामध्ये एनर्जी राहिली 80, गायीच्या बॉडीमध्ये गेली एनर्जी 20, पानामध्ये शिल्लक राहिली 40, गायीच्या बॉडीमध्ये गेली 60, पानामध्ये शिल्लक राहिली 0 आणि गायीच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाली 100. याचा अर्थ इकडे 0 झाली, तिकडे 100 ट्रान्सफर झाली. पण हे झाल्यामुळे आपला जो युनिवर्स होता त्याला काही फरक पडला नाही, कारण पानामध्ये जी 100 एनर्जी होती ती सुद्धा ते युनिवर्सच्या आतच होती. आणि गायीमध्ये जरी ट्रान्सफर झाली, पानातली 0 झाली, तर त्या युनिवर्सची टोटल एनर्जी काही बदलली नाही, ती तेवढीच राहिली. त्याला आपण म्हणतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, नवीन एनर्जी तयार होत नाही, नॉट डिस्ट्रॉय, तुम्ही त्याला नष्ट करू शकत नाही. अँड इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा हीटर ऑन करतो
इलेक्ट्रिकल एनर्जी जी असते त्याचं कन्व्हर्जन आता पाणी गरम व्हायला सुरुवात होतं, याचा अर्थ हीटरच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी काय होते, कन्वर्ट होते. याचा अर्थ त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जसं आपण मोठे होतो 11-12वीला आल्यानंतर कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या बदली शब्द यायला लागतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणतो की विश्वाची जी एनर्जी आहे, एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे या युनिवर्स मधली एनर्जी कधीही वाढत नाही आणि ही एनर्जी कधीही कमी सुद्धा होत नाही, ही नेहमी कॉन्स्टंट राहते. कारण त्या युनिवर्सच्या आतमध्ये बाहेरून कोणी येऊ शकत नाही आणि आतला कोणी बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे ही एनर्जी नेहमी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. मग युनिवर्स याचा अर्थच काय असतो, तर आपण असं म्हणतो युनिवर्स म्हणजे बाहेरून कोणी येऊ शकत नाही आणि आतून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. मग यालाच आपण बघितलं होतं सिस्टीम मध्ये टाईपमध्ये की याला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीमचा अर्थ असा असतो की हीट बाहेर सुद्धा जाणार नाही आणि बाहेरून आत सुद्धा येणार नाही. मग हाच लॉ आपण दुसऱ्या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो. पहिलं म्हटलं जातं एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण असं म्हणू शकतो एनर्जी जी युनिवर्सची कॉन्स्टंट राहणार असेल तर युनिवर्स म्हणजे एक प्रकारे आयसोलेटेड सिस्टीम झाली. आयसोलेटेड सिस्टीमचा अर्थ बाहेरून कोणी आत येऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो थर्मस फ्लास्क आहे, चहाचं थर्मस फ्लास्क मध्ये ठेवल्यानंतर बाहेरून हीट आत पण येत नाही, आतली हीट बाहेर सुद्धा एनर्जी जात नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. तर आपण असं म्हणायचं टोटल एनर्जी किंवा एनर्जी, टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. हा दुसरं वाक्य सुद्धा पहिल्या सेंटेन्स सारखंच आहे किंवा दुसऱ्या वाक्यासारखंच आहे. पहिलं वाक्य म्हणतो एनर्जी युनिवर्सची नेहमी तेवढीच राहते. दुसरं वाक्य म्हणतो आयसोलेटेड सिस्टीमची सुद्धा एनर्जी किंवा आतली एनर्जी जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण शब्द वापरू शकतो आतली एनर्जी म्हणजे कोण, तर इंटरनल एनर्जी नेहमी कशी राहते, कॉन्स्टंट राहते. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आता एनर्जी कॉन्स्टंट राहत असेल याचा अर्थ एनर्जी युनिवर्सच्या बाहेर सुद्धा जात नाही, बाहेरून आत सुद्धा येत नाही, ती तेवढीच राहते. याचा अर्थ झाडाचं पान आहे तो संपल्यानंतर ती एनर्जी तिथेच राहते. याचा अर्थ एनर्जी ट्रान्सफर दुसऱ्या फॉर्म मध्ये होते. याचा अर्थ तिसरा पॅटर्न असं म्हटलं जातं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जीला आपण निर्माण करू शकत नाही, तिला आपण नष्टही करू शकत नाही, बट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर. एनर्जीला आपण निर्माण करू शकत नाही, तिला आपण नष्ट करू शकत नाही, तिच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करू शकतो. आता जर आपण हे 3 स्टेटमेंटकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण म्हणतो की ह्या तिन्ही स्टेटमेंट सारखे आहेत. म्हणजे पहिलं म्हणतो एनर्जी युनिवर्सची रिमेन कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ एनर्जी वाढत सुद्धा नाही, कमी सुद्धा होत नाही. दुसरं म्हणतो टोटल इंटरनल एनर्जी आयसोलेटेड सिस्टीमची कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ इथे सुद्धा असंच होतं, वाढत सुद्धा नाही आणि कमी सुद्धा होत नाही. तिसरी स्टेटमेंट सुद्धा तेच म्हणते एनर्जी तयार करता येत नाही, नष्ट करता येत नाही, तुम्ही एका फॉर्ममध्ये दुसऱ्या फॉर्ममध्ये तिला ट्रान्सफर करू शकता. याचा अर्थ तिन्ही स्टेटमेंट कशा आहेत तर आपण म्हणतो इक्विव्हॅलेंट आहे. आणि या तिन्ही स्टेटमेंटला कॉमनली म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तुम्ही कुठलीही स्टेटमेंट लिहिली तर ती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला जनरली आपण लहानपणी म्हणायचं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्या स्टेटमेंट्स आहेत एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय बट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. या तिन्ही स्टेटमेंट आहेत ते इक्विव्हॅलेंट आहेत आणि या तिन्ही स्टेटमेंटला म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण स्टेटमेंट बघितलंय. आपण त्याचं आता आपण इक्वेशन्स बघूया. तर आपण असं म्हणूया की त्याचे इक्वेशन्स काय असतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन असतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके, तर क्यूला म्हटलं जातं हीट, लक्षात ठेवायचं. क्यू म्हणजे कोण असतो, हीट. डब्ल्यू म्हणजे असतो वर्क. ओके, तर सिंपल अर्थ लक्षात घ्यायचा पहिला पुढे जायच्या आधी. आपण सकाळी उठलो, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी आहे,
आपण वर्कआउट करायला सुरुवात केलं, व्यायाम करायला सुरुवात केली, आपले मसल स्ट्रेच व्हायला सुरुवात झाली, याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये सकाळी उठल्यावर काहीतरी एनर्जी होती, आपण काहीतरी काम करायला सुरुवात केलं. म्हणजे काय करायला सुरुवात केली? वर्क करायला सुरुवात केली. म्हणजे एनर्जी एका जागेवरून जेव्हा दुसऱ्या जागेवर मूव्ह होत असते तेव्हा त्याला म्हटलं जातं वर्क. ट्रान्झिशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी जेव्हा ट्रान्सफर होत असते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, त्याला एक वर्ड म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं वर्क. आपण सकाळी उठलो, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी आहे, आपण व्यायाम करायला सुरुवात केली, याचा अर्थ एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागली, म्हणजे आपण म्हणतो काय व्हायला लागलं की वर्क व्हायला लागलं. एकदा एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागली, वर्क व्हायला सुरुवात झालं, तर आता आपण म्हणतो आपल्याला घाम यायला सुरुवात होतो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला हीट यायला सुरुवात होते. म्हणजे आता हीट यायला लागली म्हणजे एनर्जी जी होती ती ट्रान्सफर होऊन हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. पण हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना मध्ये काहीतरी वर्क व्हायला लागतं. याचा अर्थ एनर्जी आपण जर एका जागेवर बसलेलो असतो शांतपणे तर आपल्याला हीट घाम येणार नाहीये जास्त. एका जागेवरून जर आपण मूव्ह व्हायला सुरुवात झालं, काहीतरी वर्क व्हायला सुरुवात झालं, म्हणजे एनर्जी बॉडीतली ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली, मग आपल्याला घाम यायला सुरुवात जास्त होतं. रस्त्याने चालत असतो तर घाम जास्त येतो, याचा अर्थ हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. याचा अर्थ लक्षात ठेवायचा, एनर्जी, वर्क आणि हीट यांचं रिलेशन लक्षात ठेवायचं की एनर्जी असते, एनर्जी जेव्हा इकडून तिकडे मूव्ह व्हायला लागते त्यालाच म्हटलं जातं वर्क व्हायला लागलं की हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट. आणि सिम्पल त्याचा उलट अर्थ असा असतो, हीट सुद्धा वर्कच्या फॉर्ममध्ये पुन्हा कन्वर्ट कोणामध्ये होतं तर एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. ओके, म्हणजे हीट, वर्क आणि एनर्जीचं रिलेशन हे आपण कशासाठी बघितलंय तर आपण असं म्हणतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हणतो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याचा अर्थ आपण एखादा कुठला तरी लिक्विड वगैरे घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, या लिक्विडची स्वतःची काहीतरी एक इंटरनल एनर्जी होती सुरुवातीला. म्हणजे त्या मॉलिक्युल्सचे आपण मगाशी जे बघितले हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत किंवा सॉलिड असेल तर सॉलिडचे मॉलिक्युल्स आहेत, यांची पोटेन्शियल एनर्जी असेल, यांची कायनेटिक एनर्जी असेल, यांची टोटल केली तर कोण असेल तर यांची स्वतःची इंटरनल एनर्जी असेल. हा एक्सपेरिमेंट सुरुवातीची गोष्ट आहे, म्हणून याला म्हणूया इनिशियल इंटरनल एनर्जी त्याची काहीतरी असेल, त्याला आपण म्हणूया U1. U1 आपण दाखवूया इंटरनल एनर्जी U1 एवढी आहे त्याची. आता आपण काय केलं की खालून बर्नर ऑन केलं, बर्नर ऑन केल्यानंतर आपण म्हणतो आता काय द्यायला सुरुवात केली, हीट द्यायला सुरुवात केली. म्हणजेच कोण आता प्रोव्हाइड करायला सुरुवात केली, हीट जी आहे ती आता हा जो सॉलिड किंवा लिक्विड असेल त्याच्या आतमध्ये जायला सुरुवात होईल. याचा अर्थ ज्याचा आपण स्टडी करतो म्हणजे हा सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल म्हणजे आपली कोण आहे तर आपण म्हणतो ही आपली सिस्टीम आहे. जेव्हा आपण बर्नर ऑन केलं की हीट आता या सिस्टीमच्या आतमध्ये जायला सुरुवात झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉलिड असेल तर आता सॉलिडला हीट मिळायला लागली, याचा अर्थ हीट सिस्टीम जो आहे तो काय करायला सुरुवात करेल, ॲब्सॉर्ब करायला सुरुवात करेल. आपण मग अशी बघितलं एनर्जीचं कन्व्हर्जन वर्क आणि वर्कचं कन्व्हर्जन हीट, उलट फॉर्मॅटमध्ये हीटचं कन्व्हर्जन वर्क, वर्कचं फॉर्म एनर्जी. जर आपण हीट दिली तर ऑटोमॅटिकली काय व्हायला सुरुवात होईल, वर्क व्हायला सुरुवात होईल आपण असं म्हणणार. ठीक आहे, तर आपण असं म्हणतो हे झाल्यानंतर हीट झाली, वर्क व्हायला काहीतरी सुरुवात होईल म्हणजे डब्ल्यू व्हायला काहीतरी सुरुवात होईल, आणि हे सर्व झाल्यानंतर ते मॉलिक्युल अर्धे गप्प बसलेले असतील सॉलिडचे, त्यांची पोटेन्शियल एनर्जी असतील अर्धे फिरत होते. आता हीट दिल्यामुळे ते आणखी सेपरेट होतील आणि जागेवर बसले सुद्धा आता मूव्ह व्हायला सुरुवात आहे. याचा अर्थ त्यांची सुद्धा इंटरनल एनर्जी आता काय होईल, चेंज होईल. जर टेम्परेचर आपण हीट जर थोडा वेळ 5 मिनिटं जर कमी बर्नर करून दिली तर ते इंटरनल एनर्जी त्यातली थोडी चेंज होईल, आणि जर जास्त टेम्परेचर वाढवलं तर इंटरनल एनर्जी जास्त चेंज होईल. ते इंटरनल एनर्जी कितीनी चेंज होईल, कारण आपण इंटरेस्टेड नाही आहोत की U2 किती आणि U1 किती, तर इंटरनल एनर्जी कितीनी चेंज होईल तर जेवढी तुम्ही हीट दिली आहे तेवढी, म्हणजे Q. बर्नर कमी ठेवलेला असेल ऑन करून तर हीट कमी जाईल, इंटरनल एनर्जी कमी चेंज होईल. बर्नर जास्त जर ऑन करून मोठं करून ठेवलेलं असेल तर इंटरनल एनर्जी जास्त चेंज होईल, मॉलिक्युल जास्त सेपरेट होतील आपण असं म्हणू, आणि काहीतरी वर्क होईल. याचा अर्थ डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग तुम्हाला मी विचारलं डेल्टा यू म्हणजे कोण, तर आपण लगेच असं म्हणतो चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी चेंज होते कधी, आपण जेव्हा हीट देतो तेव्हा. हीट काय केली गेली तर सप्लाय केली गेली कोणाला, सिस्टीम. आणि एकदा हीट दिली गेली आपल्याला माहिती आहे एनर्जीचं कन्वर्जन वर्क, एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागलं की वर्क, आणि वर्कचं कन्वर्जन हीट. तसं सिमिलर हीट टू वर्क, वर्क टू एनर्जी, हीट सप्लाय. आणि डब्ल्यू म्हणजे कोण, वर्क होतं कोणावर तर सिस्टीम. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपल्याला म्हणतो एनर्जी युनिव्हर्सची रिमेन कॉन्स्टंट राहते,
टोटल इंटरनल एनर्जी आयसोलेटेड सिस्टीमची सुद्धा कॉन्स्टंट असते. एनर्जी निर्माण करता येणार नाही, नष्ट करता येणार नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येईल. याचा अर्थ एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर. मग फर्स्ट लॉची इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आपण बघितलेलं आहे एखादा सॉलिड आहे, त्याची काहीतरी इंटरनल एनर्जी असेल 50. आपण हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर ते मॉलिक्यूल थोडे सेपरेट व्हायला लागतील, त्याची पोटॅन्शियल एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. ऑब्व्हियसली इंटरनल एनर्जी चेंज होईल. आपण सुरुवातीला किती आहे नंतर किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करत बसताना आपण कितीनी चेंज झाली ती कॅल्क्युलेट करू. कितीनी चेंज होईल म्हणजे डेल्टा यू किती असलं पाहिजे, UT मायनस U1 किती असलं पाहिजे, तर तुम्ही हीट किती दिले तेवढं असलं पाहिजे आणि वर्क किती झालंय तेवढं असलं पाहिजे. याचा अर्थ डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण असं म्हणतो क्यू म्हणजे हीट जी दिली आहे ती, डब्ल्यू म्हणजे आपण असं म्हणतो वर्क. तर आपण असं म्हणूया क्यू जो आहे म्हणजे हीट जो आहे, आपण फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया क्यू ची व्हॅल्यू दोन पॅटर्न लिहू शकते. काही वेळेला क्यू पॉझिटिव्ह असेल, काही वेळेला क्यू निगेटिव्ह असू शकतो. ओके, म्हणजे कदाचित क्यू ची व्हॅल्यू +10 असू शकतो, म्हणजे +10 सपोज जूल एवढी असेल, किंवा कदाचित ती मायनस एवढी असू शकते. तर क्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल त्याचा अर्थ असा असतो की ही सिस्टीम आहे, हीट जेव्हा या सिस्टीम मध्ये आपण ऍड करतो, हीट ऍब्सॉर्ब केली जाते सिस्टीम कडे. ओके, तेव्हा क्यू ची व्हॅल्यू कशी येते, क्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते, नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, आणि क्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, क्यू ची व्हॅल्यू आपली -10, याचा अर्थ या सिस्टीम मधून हीट ही बाहेर निघून गेली. याचा अर्थ हीट काय झाली तर रिलीज झाली, आपण असं म्हणतो. ओके, म्हणजे क्यू सिस्टीमला आपण आतून म्हणा सर ऍब्सॉर्ब कशी केली गेली आणि रिलीज कशी केली. तर आपण असं म्हणूया बर्फ घेतलं तुम्ही, आता बर्फ आहे म्हणजे कोण आहे, सॉलिड आहे. सॉलिडचं कन्व्हर्जन तुम्हाला लिक्विडमध्ये करायचं, बर्फाचं कन्व्हर्जन तुम्हाला लिक्विडमध्ये करायचंय. याचा अर्थ आपल्याला आता त्याला हीट द्यायला लागेल, बर्नरवर ठेवायला लागेल. त्याला हीट दिल्यानंतर तो हीट घेईल, मॉलिक्यूल सेपरेट होतील आणि तो जो सॉलिड होता बर्फ त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये होईल. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करायचं असेल तर हीट त्याने ऍब्सॉर्ब केली पाहिजे. मग हीट ऍब्सॉर्ब केली की क्यू ची व्हॅल्यू किती प्लस जी काय असेल ती येणार. आणि तुम्ही म्हणा हीट रिलीज, याचा अर्थ तुम्ही जर लिक्विड घेतला, आता पाणी घेतलं आणि ते पाणी घेतल्यानंतर जर आपण आता पाण्याचा ग्लास जर फ्रीजरमध्ये ठेवला तर आता हीट ऍड करायची गरज नाही, ऍड केली तर पाणी गरम होईल. त्यातली हीट जर काढून घेतली फ्रीजरनी, हीट काढून घेतल्यानंतर जशी जशी हीट त्याच्यातली कमी कमी व्हायला लागेल तसं तसं पाण्याचं काय व्हायला लागेल, बर्फ व्हायला सुरुवात होईल, सॉलिडमध्ये कन्व्हर्जन व्हायला लागेल. याला म्हटलं जातं हीट रिलीज. याचा अर्थ रिव्हर्स प्रोसेस, सॉलिड पासून लिक्विड पाहिजे, हीट ऍड करायला पाहिजे, लिक्विड पासून गॅस पाहिजे, हीट ऍड करायला पाहिजे, सॉलिड पासून गॅस पाहिजे, हीट ऍड करायला पाहिजे. पण गॅस पासून जर लिक्विड पाहिजे तर थंड करायला पाहिजे, लिक्विड पासून सॉलिड पाहिजे तरी पण थंड करायला पाहिजे, म्हणजे हीट काय करायला पाहिजे, रिलीज. म्हणजे क्यू साठी साइन कन्व्हेन्शन किंवा नोटेशन हे लक्षात ठेवायचे. क्यू ची व्हॅल्यू कधीही आपल्याला पॉझिटिव्ह दिसली की हीट आपण सिस्टीमला देतो, ज्याचा आपण स्टडी करणार आहोत त्याला देतो. आणि जर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह दिसली तर हीट आपण सिस्टीम मधून काढून टाकतो. ओके, सिमिलर पॅटर्न असतो वर्क. आपण आधी पण बघितलेलं होतं की एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागली की वर्क झालं म्हणतं आणि मग हीटमध्ये कन्वर्ट होतो. सिमिलर हीट दिल्यानंतर वर्क होतं आणि मग एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. तसं डब्ल्यूच्या व्हॅल्यू, वर्कच्या व्हॅल्यू सुद्धा दोन असतात, एक असते पॉझिटिव्ह आणि एक असते निगेटिव्ह. आपण असं म्हणतो डब्ल्यू ची व्हॅल्यू एकदा पॉझिटिव्ह आली म्हणजे वर्क पॉझिटिव्ह असेल, याचा अर्थ सिस्टीम जो आहे म्हणजे पाणी, सपोज आता सॉलिड आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करायचं असेल तर काम व्हायला पाहिजे, म्हणजे सॉलिडचे मॉलिक्यूल जे असे घट्ट बसलेत त्यांना सेपरेट करायला पाहिजे, म्हणजे काहीतरी त्या सिस्टीमवर वर्क करायला पाहिजे. मग त्याला म्हटलं जातं डब्ल्यू ची व्हॅल्यू जर सिस्टीमवर काम करत असेल मग त्याला म्हटलं जातं डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. म्हणजे सपोज ती +10 फॉर एक्झाम्पल 10 kg असेल तर आपण असं म्हणतो डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर वर्क केलं जाईल कुठे, सिस्टीमवर, ऑन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमवर जेव्हा वर्क केलं जाईल तेव्हा डब्ल्यू ची व्हॅल्यू नेहमी कशी येते, पॉझिटिव्ह. नंतर आता आपण म्हणतो डब्ल्यू ची व्हॅल्यू मायनस आली,
मायनस कधी येईल, आता जर लिक्विड पासून म्हणजे जेव्हा आपण सॉलिड टू लिक्विड करणार, वर्क त्या सिस्टीमवर करणार, म्हणजे सॉलिडचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना असे सेपरेट केलं जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये केलं जाईल. म्हणजे काम होतंय कुठे, तर त्या सॉलिडच्या मॉलिक्युल्सला. ओके, लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत त्यांना सेपरेट केलं जातंय, त्यांना गॅसमध्ये कन्व्हर्जन केलं जातं, म्हणजे वर्क कुठे होतं, सिस्टीम. पण आता उलट प्रोसिजर असेल की आता आपण पाणी घेतलं आणि त्याचं सॉलिड व्हायला पाहिजे, पाण्याचं जो सॉलिड व्हायला पाहिजे, तर आता काम आहे ते आत नाही व्हायला पाहिजे, ते आता बाहेरच्या बाजूला व्हायला पाहिजे, म्हणजे सराउंडिंगच्या बाजूला व्हायला पाहिजे. मग त्याला आपण म्हणतो वर्क केलं जातं कुठे, ऑन द सराउंडिंगवर. उलट प्रोसिजर असेल तर वर्क केलं जातं सराउंडिंगवर. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये जर आपल्याला बोलायचं असेल, जर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करायचं असेल, सॉलिडचं कन्व्हर्जन जर आपल्याला लिक्विडमध्ये करायचं असेल तर सॉलिडला आपल्याला हीट द्यायला लागते. म्हणजे सॉलिड म्हणजे आपली जी सिस्टीम असेल ती हीट ॲब्सॉर्ब करतो, म्हणून क्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन जर लिक्विडमध्ये करायचं असतं तर वर्क जो आहे म्हणजे सॉलिडला सेपरेट करणं, मग त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं असतं, म्हणजे वर्कला काम कुठे करायचं असतं, ते सॉलिडमध्ये काम करायचं असतं. पण डब्ल्यू ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह येते आणि त्याला म्हटलं जातं वर्क डन ऑन द सिस्टम. पण जर उलट प्रोसिजर असेल, आता लिक्विडचं कन्व्हर्जन आता सॉलिडमध्ये करायचं असेल तर हीट द्यायची गरज नसते, त्या लिक्विडमधून हीट काढून घ्यायची असते. म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर पाण्यामधली हीट काढली तर तो सॉलिडमध्ये मग हीट काढली याचा अर्थ हीट काय झाली, रिलीज झाली. मग क्यू ची व्हॅल्यू कशी येते, निगेटिव्ह येते. आणि हीट काढायची म्हणजे आता आतल्या भागावर प्रोसेस नाही करायची, तर बाहेरच्या भागावर काम करायचं, वातावरणावर काम करायचं, सराउंडिंगवर काम करायचं, एक्सटर्नल प्रेशरवर काम करायचं. म्हणजेच काम कुठं केलं जाईल, सराउंडिंगवर काम केलं जाईल. त्याला म्हटलं जातं डब्ल्यू ची व्हॅल्यू कशी आली, निगेटिव्ह. ओके, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, हीट ॲब्सॉर्ब केली गेली, क्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह, हीट रिलीज झाली. डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, वर्क काय झालं, आपण असं म्हणायचं ऑन द सिस्टीम, सिस्टीमवर केलं झालं. आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह, वर्क सराउंडिंगवर केलं गेलं. आणि डेल्टा यू तर माहिती आहे आपल्याला की इंटरनल एनर्जीचं काय पॅटर्न असतो की इंटरनल एनर्जी इन्क्रीज आणि आपण डिक्रीज. ओके, इथे आपण म्हणतो फर्स्ट. तर पुन्हा आपण एक रिवाइज पॅटर्न मारला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रोसेस म्हणजे काय, एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत जाणं. याचा अर्थ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर आर कॉल्ड एज प्रोसेस. प्रोसेस किती टाईपचे असतात, तर एखादी प्रोसेस करत असताना जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला तर त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. एखादी प्रोसेस करत असताना जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर त्याला म्हटलं जातं आयसोकोरिक प्रोसेस. डेल्टा सी व्ही, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. आयसोबॅरिक प्रोसेस, BP ब्लड प्रेशर, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर आयसोबॅरिक प्रोसेस, याचा अर्थ डेल्टा P इज इक्वल टू 0. ॲडियाबॅटिक प्रोसेस, हीट कॉन्स्टंट. आयसोकोरिकमध्ये जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहायचं असेल तर क्लोज कंटेनर असायला पाहिजे. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर बाहेरचं वातावरण कॉन्स्टंट यायला पाहिजे, मग ओपन कंटेनर असायला पाहिजे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असायला पाहिजे. ॲडियाबॅटिक प्रोसेस हीट कॉन्स्टंट राहायला पाहिजे असेल तर हीट ट्रान्सफर होणार नाही, एक्सचेंज होणार नाही सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये. आणि आपली जी सिस्टीम असेल ती पूर्ण आयसोलेट झालेली असली पाहिजे. इंटरनल एनर्जी म्हणजे आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो इंटरनल एनर्जी म्हणजे प्रत्येक जो मॅटर असतो तो मॉलिक्यूलपासून बनला असतो. मॉलिक्यूलच्या आत ॲटम्स असतात, ॲटमच्या आधी न्यूक्लियस असतात, न्यूक्लियसच्या आत न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात. या सर्वांच्या एनर्जी आपल्याला जर टोटल केल्या तर त्याला म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. टोटल एनर्जी करायचं म्हणजेच काय, तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच कोण, जे मॉलिक्यूल रेस्टला असतात, ज्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, त्या सर्व एनर्जी एकत्र केल्या तर त्याला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, तर जे मॉलिक्युल्स इकडे तिकडे मूव्ह करत असतात म्हणजेच काय, ते सरळ जात असतात. मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ते असे व्हायब्रेट्स होत असतात, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी आणि ते रोटेट्स होत असतात. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी यांना एकत्र केलं तर म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. ओके, या इंटरनल एनर्जीमध्ये तुमच्या बुकमध्ये असं एक्झाम्पल दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल इंटरनल एनर्जी इन्क्रीज कधी होते आणि डिक्रीज कधी होते. तर आपल्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये डेल्टा यू इज इक्वल टू कोण असतो, क्यू प्लस डब्ल्यू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हणजेच काय, लहानपणी आपण शिकलो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर.
युनिव्हर्समधली एनर्जी कॉन्स्टंट असते, एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन कॉन्स्टंट. युनिव्हर्स म्हणजेच कोण झाली, आयसोलेटेड सिस्टीम झाली. देअरफॉर टोटल इंटरनल एनर्जी इन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. त्याचे स्टेटमेंट काय असते किंवा इक्वेशन्स काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू म्हणजेच कोण, तर चेंज किती झाली इंटरनल एनर्जी. क्यू म्हणजे कोण, हीट किती अप्लाय केली. डब्ल्यू म्हणजे वर्क किती झालं. क्यूची व्हॅल्यू आपण असं म्हणतो की क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कधी येते, जेव्हा हीट ॲब्सॉर्ब केली जाते. क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येते, जेव्हा हीट रिलीज केली जाते. डब्ल्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह केव्हा येते, जेव्हा सिस्टीमवर वर्क करायचं असतं. आणि डब्ल्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येतं, तेव्हा बाहेरच्या वातावरणावर वर्क करायचं असतं. या व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जेव्हा आपण सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस अशा पॅटर्न्सला जात असतो, त्या वरचा पॅटर्न असतो. आणि जेव्हा आपण उलट पॅटर्न असतो, हीट काढायची असेल लिक्विड टू सॉलिड, गॅस टू लिक्विड, तर आपला खाली असलेला पॅटर्न.